General Foundation Course HSC Board Exam Question Paper of February 2019. General Foundation Course Entrepreneurship Development 60 marks question paper 2.5 hour time. English medium question paper. Instructions for students when solved the paper. First, all questions are compulsory. Each questions 12 marks and 5 questions compulsory. All questions carry equal marks, 12 marks each questions. Figures to the right indicates full marks. तर या बाजूला जे अंक दाखवलेले आहेत हे काय त्या ठिकाणी गुण दर्शवतात, मार्क्स. ओके. क्वेश्चन नंबर 1. Select the correct alternative and rewrite the sentence. A. Dash dash is based on the principle of annual consumption value of material. Option is break-even analysis, SWOT analysis, ABC analysis, network analysis. Answer ABC analysis. ABC analysis is based on the principle of annual consumption value of material. Okay. B. The first step in project identification is. Option: search for business idea, project appraisal, resource mobilization, network analysis. Answer is search for business idea. The first step in project identification is search for business idea. Answer write in full sentence, not only option. लक्षात, उत्तर लिहित असताना पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं, फक्त पर्याय लिहायचा नाही. जो ऑप्शन आहे त्याच्या खाली अंडरलाइन करायचं. लक्षात. नेक्स्ट, सी. Dash dash is a blueprint of all those activities that an entrepreneur proposes to engage in. Option: break-even analysis, sales report, inspection report, project report. And answer is project report. Answer: project report. Project report is a blueprint of all those activities that entrepreneur proposes to engage in. प्रकल्प अहवालामध्ये प्रकल्पाविषयी सगळी माहिती असते. प्रकल्पाचा आराखडा, जे काय कार्य करायचे त्याची माहिती असते. म्हणून उत्तर याचं काय आहे? प्रोजेक्ट रिपोर्ट. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं फर्स्ट पेज झालेलं आहे. सेकंड पेज पाहू आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन. D. Dash dash is the compensation paid to the employee
for his work to the employer. Dash dash is the compensation paid to the employee for his work to the employer. जेव्हा एखादा कामगार एखाद्या ठिकाणी काम करतो त्या कामाच्या मोबदल्यात त्याला काय देण्यात जे येतं त्याला काय म्हणतात. नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह, मॉरल, सस्पेन्शन, वेजीस. आन्सर इज काय इलेचं उत्तर वेजीस, मजुरी. लक्षात. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला क्वेश्चन नंबर 1A फिल इन द ब्लँक्स कंप्लीट झालेलं आहे. 4 मार्काचा प्रश्न. आता पुढं मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्स 4 मार्क्स. ग्रुप ए रिटेलर्स, रोड ट्रान्सपोर्ट, establishment of district industry center, social element of consumer behavior. And group B 1975 family, 1978 home delivery, hawkers. आता या ठिकाणी ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये जे काय दिलेले आहेत ऑप्शन त्या ऑप्शनमधून ग्रुप ए सी त्या ठिकाणी काय करायचं मॅच द पेअर्स जोड्या जुळवायचे आहेत. ए रिटेलर्स काय येईल रिटेलर्स, हॉकर्स हॉकर्स बरोबर फेरीवाले ज्याला आपण म्हणतो. बी रोड ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्ट याची पेअर काय येईल होम डिलिव्हरी. सी एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर DIC ची स्थापना कधी झालेली आहे 1978. जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना 1978. डी सोशल एलिमेंट ऑफ कंझ्युमर बिहेवियर काय येईल फॅमिली. लक्षात. तर अशा प्रकारे मॅच दी पेअर्स हा 4 मार्काचा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट ट्रू ऑर फॉल्स. स्टेट विदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. 4 मार्क्स. ए नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इज टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बिफोर स्टार्टिंग द इंडस्ट्री. No objection certificate is to be obtained from local self-government before starting the industry. ज्यावेळी उद्योग सुरू करायचा असतो तर त्यावेळी जे स्थानिक प्रशासन आहे त्याची NOCची आवश्यकता असते. ट्रू और फॉल्स काय येईल तर हे ट्रू आहे. तर हे बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे उद्योग सुरू करायचा आहे तिथल्या स्थानिक प्रशासनाची NOC गरजेची असते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ओके. बी इट इज पॉसिबल टू रिड्यूस ग्रोविंग अनएम्प्लॉयमेंट थ्रू सेल्फ एम्प्लॉयमेंट. इट इज पॉसिबल टू रिड्यूस ग्रोविंग अनएम्प्लॉयमेंट थ्रू सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगारामुळं त्या ठिकाणी बेकारी कमी होण्यास मदत होते. काय ट्रू और फॉल्स ट्रू हे देखील ट्रू आहे. बरोबर पहिलं ट्रू आहे सेकंड ट्रू आहे. नेक्स्ट द प्रोजेक्ट रिपोर्ट इज नॉट इसेन्शियल फॉर प्रोक्युरिंग फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम बँक्स. उद्योग धंद्यासाठी कर्ज घेत असताना बँकेकडून कर्ज घेत असताना प्रकल्प अहवालाची आवश्यकता नसते. काय येईल ट्रू और फॉल्स तर हे फॉल्स आहे. प्रकल्प अहवाल इसेन्शियल आहे गरजेचा आहे तर आवश्यकता नसते हे चूक आहे. ओके तर फॉल्स येईल. डी रॉ मटेरियल इज द अनप्रोसीड गुड्स यूज्ड फॉर प्रोडक्शन. काय येईल ट्रू आहे. म्हणजे कोणत्याही प्रक्रिया केलेली नसते ह्याच्यावरती.
कन्झ्युमेबल रॉ मटेरियलवरती कोणती प्रक्रिया केली नसते, हे बरोबर आहे. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा 4 मार्काचा ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन झालेला आहे. तर पुढं पहा. पहिला प्रश्न या ठिकाणी झाला आपला क्वेश्चन नंबर 2. डिफाईन अँड एक्सप्लेन एनी फॉर 12 मार्क्स. डेफिनेशन, ईच डेफिनेशन 1 मार्क अँड एक्सप्लेनेशन 2 मार्क्स असं आहे, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी 6 तुम्हाला व्याख्या दिलेल्या असतील, विचारलेले असतील. त्यापैकी कोणत्याही 4 व्याख्यान त्यांचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. ABCDEF असे 6 दिलेले आहेत तुम्हाला. 6पैकी कोणतेही 4 लिहायचं. प्रत्येक व्याख्याला 1 मार्क्स इच डेफिनेशन अँड 2 मार्क्स एक्सप्लेनेशन ऑफ डेफिनेशन. ओके. तर पाहायचं ए सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार. या ठिकाणी डेफिनेशन लिहा 1 मार्क प्लस एक्सप्लेनेशन. इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट त्याला 2 मार्क्स येतील, असे 3 मार्क. त्यानंतर कंझ्युमर डेफिनेशन 1 मार्क. टाइप्स ऑफ कंझ्युमर, इम्पॉर्टन्स याला काही 2 मार्क येतील. कंझ्युमर, शक्यतो कंझ्युमर जे आहे याचे प्रकार लिहायचे, टाइप्स, त्याला 2 मार्क येतील. चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, वस्तू वितरणाचे मार्ग जे आहेत याची व्याख्या लिहा 1 मार्क. आणि चॅनेल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर, कस्टमर. मॅन्युफॅक्चरर, एजंट, होलसेलर, रिटेलर अँड कस्टमर, हे असे जे चॅनेल्स आहेत हे चॅनेल्स लिहायचे, याला 2 मार्क्स येतील. नेक्स्ट प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल. डेफिनेशन 1 मार्क अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट, बेनिफिट ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट याला 2 मार्क असतील. नेक्स्ट इन्सेंटिव्ह, कामगारांना चांगलं काम केल्याबद्दल जे प्रेरक वेतन दिलं त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. तर ही डेफिनेशनला 1 मार्क्स. इन्सेंटिव्हची आवश्यकता, इम्पॉर्टन्स ऑफ इन्सेंटिव्हचे प्रकार, टाइप्स ऑफ इन्सेंटिव्ह याला 2 मार्क असतील, असे एकूण 3 मार्क. ओके. परचेसिंग, डेफिनेशन 1 मार्क. इम्पॉर्टन्स ऑफ परचेसिंग, टाइप्स ऑफ परचेसिंग ह्याला, हे जे स्पष्टीकरण आहे याला 2 मार्क. तर असे 3 मार्क्स येतील. लक्षात राहा. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 टोटल मार्क्स 12. ओके. तर या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं हे दुसरं पेज झालेलं आहे. नेक्स्ट 3rd पेजवरती क्वेश्चन नंबर 3. राईट शॉर्ट नोट्स एनी 4. राईट शॉर्ट नोट्स एनी 4. ABC analysis. ABC analysis. 3 grade of material distribution and valuation. A class, B class, C class. A class 10% material but valuation 70%. B class 20% material and valuation also 20%. C class 70% material but valuation only 10%. तर ABC या क्लासमध्ये किती प्रमाणात वस्तू असतात आणि त्यांचं व्हॅल्युएशन किती आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, तक्ता तयार करायचा आहे. आता सांगितलं मी तसं पद्धतीने ABC त्या ठिकाणी क्लास, त्यानंतर नंबर ऑफ क्वांटिटीज अँड नंबर ऑफ व्हॅल्युएशन अशा पद्धतीने तक्ता करायचा. एमध्ये क्वांटिटीज जी आहे ही 10% असते आणि त्याचं व्हॅल्युएशन 70%. बी क्लासमध्ये क्वांटिटी 20, व्हॅल्युएशन 20. सी क्लास क्वांटिटी 70, व्हॅल्युएशन 10. तर अशा प्रकारे ते लिहायचं, त्यांची उदाहरणं द्यायची. ए क्लासमध्ये कोणतं मटेरियल येतं, मशिनरी वगैरे सगळे येतात. बी क्लासमध्ये कंझ्युमेबल मटेरियल येतं. सी क्लासमध्ये अगदीच
कमी किमतीच्या वस्तू जसे स्क्रू वॉशर्स हे अशा पद्धतीने उदाहरणं द्यायची. तर हे व्यवस्थित अशा पद्धतीने तक्ता तयार करून त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही थोडक्यातल्या याला 3 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. ओके. नेक्स्ट बी, प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. या ठिकाणी हा जो क्वेश्चन 3 शॉर्ट नोट्सचा आहे 12 मार्काचा प्रश्न. यांनी 4 टिपा लिहायचे आहेत, ज्या तुम्हाला सोप्या वाटतात त्या लिहा. 6 पैकी 4 लिहायचे. आता बी, प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट, भरतीची पद्धती. तर हे या ठिकाणी भरतीची जी पद्धती आहे ही स्टेप बाय स्टेप लिहायची. स्टेप बाय स्टेप अँड एक्सप्लेन ऑफ प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. फर्स्ट, ॲडव्हर्टाइज इन न्यूजपेपर और टीवी और सोशल मीडिया. नेक्स्ट, ॲप्लिकेशन सबमिशन, अर्ज जमा करून घेणे, अर्ज करण्यास प्रवृत्त करणे. नेक्स्ट, इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट, मेडिकल, रिटन टेस्ट, ट्रायल, सिलेक्शन अँड नेक्स्ट जॉब अपॉइंटमेंट. तर अशा प्रकारे ही काय झाली प्रोसेस रिक्रुटमेंट असते. तर या क्रमाने लिहायचं, याला 3 मार्क असतील. नेक्स्ट, एंटरप्रिनल कॉम्पिटन्सीज. एंटरप्रिनल कॉम्पिटन्सीज यामध्ये बिहेवियरली कॉम्पिटन्सीज, एंटरप्राइज लॉन्चिंग कॉम्पिटन्सीज, एंटरप्राइज मॅनेजमेंट कॉम्पिटन्सीज. 3 competencies write with explanation and 1 mark each, total marks 3. Okay. Next, budgetary control, D, budgetary control. Write definition of budgetary control, 1 mark, and objects importance of budgetary control, 2 marks. Okay. Next, E, SWOT analysis. SWOT analysis is a very important question for each exam. SWOT analysis, meaning of SWOT analysis, 1 marks, and explanation of S means strength, W means weaknesses, O opportunity, T threats. Half mark each with explanation of each point. Okay, total marks 3. Next, registration of the firm. उद्योगाची नोंदणी. रजिस्ट्रेशन ऑफ द फर्म, रजिस्ट्रेशन ऑफ DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये नोंदणी केली जाते किंवा उद्योग संचालनालयामध्ये नोंदणी केली जाते. डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज, उद्योग संचालनालय. तर ही नोंदणी करत असताना ॲप्लिकेशन फॉर्म भरणे, त्यामध्ये सगळे उद्योगाविषयी माहिती, प्रकल्प अहवाल सादर करणे, त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र जोडणे, NOC जोडणे, जागेविषयी जी कागदपत्र आहेत ती जोडणे, अटॅच करणे सर्व, आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे. रजिस्ट्रेशन टाईप 2 टाइप्स, टेम्पररी रजिस्ट्रेशन अँड नेक्स्ट आफ्टर 3 months or 6 months परमनंट रजिस्ट्रेशन. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस लिहायची, याला 3 मार्क्स असतील. ओके. क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन ब्रीफ, 12 मार्क्स, एनी 4. या ठिकाणी देखील कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2, 3 and 4 शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स, लघुत्तरी प्रश्न ज्याला म्हणतो. क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप, क्वेश्चन नंबर 2, 3 and 4 शॉर्ट आन्सर टाईप, आणि क्वेश्चन नंबर 5 लॉंग आन्सर टाईप, ब्रॉड क्वेश्चन टाईप. ओके. आन्सर इन ब्रीफ एनी 4, कोणतेही 4 सोडवायचे. प्रत्येक उपप्रश्नाला 3 मार्क असतील, टोटल मार्क्स 12. ए, राईट ॲडव्हांटेज अँड डिसॲडव्हांटेज ऑफ एअर ट्रान्सपोर्ट.
Air transport advantages 1.5 mark and disadvantages 1.5 marks. Write any 3 advantages and 3 disadvantages. Okay. B. Write importance of small scale industries. Importance of small scale industries 3 marks. Write any 6 importance of small scale industries, half mark each. C. Explain the steps of setting enterprise. उद्योग स्थापनेची प्रणाली लिहायची आहे. तर 3 मार्क्स. सर्च यामध्ये सर्च फॉर बिझनेस आयडियाज, रिसर्च, फिजिकल फॅसिलिटीज, प्लेस ऑफ प्रोजेक्ट अँड लेआउट, फायनान्शियल प्लॅनिंग, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन, लेबर अवेलेबिलिटी, मशिनरी अवेलेबिलिटी, मार्केट रिसर्च असे वेगवेगळे जे पॉईंट आहेत ह्यातले राईट एनी 6 पॉईंट विथ एक्सप्लेनेशन, हाफ मार्क इच. कोणतेही 6 मुद्दे लिहा, प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क, प्रत्येक पॉईंटला असे 3 मार्क असतील. डी. राईट द वे ऑफ सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट. राईट द वे ऑफ सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट, प्रकल्प निवडीचे मार्ग. प्रॉफिट मेकिंग बिझनेस, मार्केट, डिमांड, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, इंडस्ट्रियल पॉलिसीज, गव्हर्मेंट पॉलिसीज अँड फॅसिलिटीज. राईट एनी 3 पॉईंट्स विथ एक्सप्लेनेशन, 1 मार्क इच. ई. एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ मार्केट रिसर्च. बाजारपेठ संशोधन. बाजारपेठ संशोधनाची प्रोसेस लिहायची, प्रोसिजर लिहायची, कृती. ऑब्जेक्ट्स, मेथड्स, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, ॲनालिसिस, कन्क्लुजन ऑफ रिपोर्ट, फॉलोअप प्रोजेक्ट. एक्सप्लेन एनी 3 पॉईंट्स, 1 मार्क्स इच. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी पॉईंट आले पाहिजेत आणि ते व्यवस्थित मुद्देसूद जर तुम्ही लिहिले तर त्या ठिकाणी 3 मार्क मिळू शकतात, 1 मार्क्स इच पॉईंट. ई. एफ. राईट द फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर. DIC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर फंक्शन्स. राईट एनी 6 फंक्शन्स, हाफ मार्क इच फंक्शन, टोटल 3 मार्क्स. ओके. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 आपला झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. A. What is meant by marketing? State function of marketing. Marketing definition, 2 marks. Definition meaning 2 marks. And state functions of marketing. Functions of marketing. Any 8 functions, half mark each. असे 4 मार्क, म्हणजे 2 अधिक 4 असे 6 मार्क येतील. डेफिनेशनला 2 आणि फंक्शनला 4 असे 6 मार्क. बी. राईट ॲडव्हांटेज अँड डिसॲडव्हांटेज ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. रोड ट्रान्सपोर्ट ॲडव्हांटेज एनी 6 ॲडव्हांटेजेस ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, 3 मार्क्स. अँड एनी 6 डिसॲडव्हांटेज ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, 3 मार्क्स, टोटल 6 मार्क्स. तर यामध्ये पहा प्रश्न 5व्यामध्ये ए आणि बी हे जर दोन्ही येत असतील तर हे सोडवा. जर हे येत नसेल तर ऑर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5वाच आहे, त्याला 5व्या प्रश्नाला पूर्ण प्रश्नाला प्रश्न ऑर आहे, 12 मार्काचा जो ब्रॉड क्वेश्चन आहे किंवा लॉग आन्सर टाईप आहे. जर पहिले 5व्यामधलं ए आणि बी आहे ते जर येत असेल तर ते सोडवा. जर ते येत नसेल तर खाली पुन्हा 6 मार्काचे 2 प्रश्न असतात ते सोडवायचे. और क्वेश्चन नंबर 5 ए. व्हॉट इज मीन्ट बाय डबल एंट्री बुक कीपिंग. डबल एंट्री बुक कीपिंग डेफिनेशन अँड मिनिंग, 2 मार्क्स. एक्सप्लेन इट प्रिन्सिपल्स. त्याची मूलतत्व लिहायला सांगितलं आहे, तर प्रिन्सिपल्स 4 मार्क्स. एक्सप्लेन एनी 4 प्रिन्सिपल्स, 4 मार्क्स. ओके. असे टोटल 6 मार्क येतील त्याची. नेक्स्ट बी. व्हॉट इज मीन बाय ब्रेक इवन पॉईंट. ब्रेक इवन पॉईंट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर
examination. What is meant by break-even point? Meaning and definition 2 marks and explain it importance. Importance जे आहेत ते इम्पॉर्टन्सला 4 मार्क. महत्त्व जे आहे हे स्पष्टीकरण डिटेलमध्ये लिहायचं. ब्रेक इव्हन पॉईंटचं त्याला 4 मार्क असतील. तर अशा प्रकारे 6 मार्क या प्रश्नाला होतील. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 हा 12 मार्काचा असेल आणि प्रश्नाला प्रश्न और असेल ए बी आणि पुन्हा क्वेश्चन नंबर 5 और नंतर ए बी. तर एक तर हे दोन्ही ए बी सोडवा किंवा खालचे ए बी सोडवा. फक्त असं करायचं नाही की वरच्यातलं एक आणि खालच्यातलं एक. जर असं केलं तर तुमचे मार्क कमी होतील, एकाचेच कोणतेही पकडले जातील. त्यामुळं दोन्हीच्या दोन्ही ज्याच्यातले येत असतील तेच सोडवायचे. एक तर हे क्वेश्चन नंबर 5 सुरुवातीला ए आणि बी आहे, हे जर येत असेल तर ते सोडवा, मग खालची सोडण्याची गरज नाही. किंवा ते जर अवघड वाटत असेल तुम्हाला किंवा एखादंच येत असेल तर ते सोडवू नका. त्याच्याऐवजी खालचे जे ऑरच्या नंतरचा क्वेश्चन 5 जो आहे ए आणि बी ते सोडवायचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण पाहिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे सरावासाठी ही प्रश्नपत्रिका सोडवा. बरेचसे प्रश्न यातले महत्त्वाचे आहेत, पुन्हा देखील येऊ शकतात, रिपीट होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित आता जसं तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हा पेपर सोडवा. ओके.